नमस्कार मंडळी, आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही आपला आजचा थंबनेल तर बघितलाच असेल. ग्लासामध्ये मेथी घालून आपण जी आज रेसिपी बनवणार आहोत ती तुम्ही जर बघितलात ना, तर ह्यापुढे तुम्ही दरवेळेला हीच रेसिपी अशाच प्रकारे अगदी कराल. ना हात खराब होण्याचे टेन्शन, तसेच वेळेची बचत, तसेच मेथीची भाजी न खाणारी व्यक्ती अगदी आवर्जून खातील अशी ही रेसिपी आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग रेसिपीकडे वळूया. आता बाजारामध्ये मेथी ही मोठ्या प्रमाणात यायला लागलेली आहे आणि ताजी आणि फ्रेश अशी असते. पण ऑलरेडीच मी याला थोडी माती असल्यामुळे स्वच्छ 2 ते 3 पाण्यामधून ही मेथी धुवून घेतलेली. जवळपास आपले ही 2 बाउल भरतील एवढी मेथी आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही येथे कमी जास्त करू शकता. तर सुरुवातीला आपल्याला ही मेथी बारीक अशी कापून घ्यायची आहे. तर मेथी आपण बारीक अशी येथे कापून घेऊया. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका. म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर येथे आपली मेथी बारीक अशी कापून झालेली आहे. तर आता आपण यामध्ये काही इन्ग्रेडियंट घालून घेणार आहोत, ते सुद्धा घालून घेऊया. पण त्याआधी आपल्याला आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिरं ह्याची मिक्सरमध्ये बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर आपण आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिरं याची बारीक अशी पेस्ट करून घेऊया. तर मिक्सरमधून मस्त अशी बारीक आपण पेस्ट करून घेतलेली आहे. आता आपण पुढची तयारी करायला घेऊया. तर सुरुवातीला आपल्याला 1 कप एवढं बेसन घ्यायचं आहे आणि बेसन हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. बेसन चाळल्याने काय होतं, बेसनाचं पीठ हे हलकं होतं आणि पटकन असं मिक्स व्हायला मदत होते. तसेच त्याच्यामध्ये गुठळ्या राहत नाही. त्यामुळे आपण बेसन घेताना नेहमी चाळून घेतले पाहिजे. बेसन चाळून झाल्यानंतर आपल्याला येथे यामध्ये 2 मोठे चमचे भरून तांदळाचे पीठ घ्यायचे आहे. तर आपण यामध्ये तांदळाचे पीठ घेऊया. आता आपण यामध्ये काही जिन्नस घालून घेऊया. तर सगळ्यात पहिले आपण येथे अर्धा चमचा एवढी हळद घालून घेतलेली आहे. तसेच अर्ध्यापेक्षा थोडी जास्त लाल तिखट घालून घेतलेलं आहे आणि तसंच गरम मसालासुद्धा अर्धा चमचा एवढा घातलेला आहे. चवीपुरते मीठ घालून घेऊया. तसेच तुम्हाला यामध्ये थोडीशी जर साखर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. तसेच आता यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे भरून तीळ घ्यायचे आहेत. तर ते सुद्धा आपण येथे घालून घेऊया. आता विस्करच्या साहाय्याने सगळं बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. अगोदरच मिक्स केल्यामुळे सगळे जिन्नस एकमेकांमध्ये व्यवस्थित असे मिसळले जातील. तर यामध्ये राहून गेलेला आपण ओवासुद्धा थोडासा घालून घेऊया. त्यामुळे बेसन आपल्याला बांधणार नाही. तर इथे ओवा घालून झाल्यानंतर आपण ज्याप्रमाणे भजीला बॅटर तयार करतो त्याप्रमाणे आपल्याला पाणी घालून हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी घालून आपण हे छान असं बॅटर तयार करून घेऊया. प्रत्येकाला नेहमी काही ना काहीतरी इन्स्टंट आणि युनिक अशी रेसिपी पाहिजे असते. शिवाय या रेसिपीमुळे आपले हातसुद्धा खराब नाही होणार आहेत. तसेच वेळेची बचतसुद्धा होणार आहे. तसेच तुम्हाला नक्कीच हुरूर लागली असेल की आज आपण नक्की येथे कोणती रेसिपी बनवणार आहोत आणि काही काही जणांनी अंदाजसुद्धा बांधला असेल की आज आपण येथे काय करणार आहोत. थोड्याच वेळात लगेचच सांगूया. तर आपण येथे थोडं थोडं पाणी घालून छान असं बॅटर मिक्स करून घेऊया. तर इथे थोडं थोडं पाणी घालून छान असं भजीसारखं बॅटर तयार झालेलं आहे. आता या ठिकाणी आपण जी कापून घेतलेली मेथी आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे. तर सर्व मेथी आपण येथे घालून घेऊया आणि तसंच आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि जिरे याची जी पेस्ट केलेली आहे ती सुद्धा यामध्ये घालून घ्यायची आहे आणि पुन्हा सर्व बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. पण त्याआधी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता तर तुम्ही नक्कीच अंदाज बांधला असेल तर आज आपण येथे मेथीच्या वड्या बनवणार आहोत. बघा ना किती सोपी रेसिपी आणि पटकन अशी होणारी आहे. शिवाय आपले हातसुद्धा खराब झालेले नाही आहेत आणि वेळेची बचतसुद्धा झालेली आहे. तसेच तुम्ही मेथीच्या ऐवजी कोथिंबीरसुद्धा घेऊ शकता आणि पालकसुद्धा घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही जर मेथीच्या वड्या केल्या ना तर मेथी न खाणारी व्यक्ती अगदी आवडीने ही मेथीची भाजी किंवा मेथीची वडी आवर्जून 100% गॅरंटी खाणारच. तर इथे आपल्या मेथीच्या वडीचे मस्त असे बॅटर तयार झालेले आहे. तर आता येथे आपल्याला 4 ग्लास घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे. ग्लासामध्ये तेल व्यवस्थित घातल्यानंतर ब्रश स्पूनच्या साहाय्याने सगळे ग्लास व्यवस्थित असे ग्रीस करून घ्यायचे आहेत. तेल व्यवस्थित लागल्यामुळे आपल्या ज्या होणाऱ्या वड्या आहेत त्या ग्लासामधून अगदी इझिली बाहेर पडतील. या कारणाने आपण ह्याला तेल लावून घ्यायचं आहे.
एरवी आपल्याला वड्या करताना त्या बाइंडिंग करायचा थोडा प्रॉब्लेम येतो. तसंच त्याला शेप व्यवस्थित येईल की नाही ह्याचं पण टेन्शन असतं. पण अशा प्रकारे तुम्ही जर ग्लासामध्ये वड्या केल्यात ना, तर अजिबात शेप द्यायचं सुद्धा टेन्शन नाही आणि झटपट अशा ह्या वड्या तयार होतात. शिवाय हातसुद्धा खराब होत नाही आणि वेळेची बचतसुद्धा होते. सर्व ग्लास छानपैकी असे आपले ग्रीस करून झालेले आहेत. आता काय करायचं आहे, एक पळी घ्यायची आहे आणि आपण जे बॅटर तयार करून घेतलेले आहे ना, ते सगळं बॅटर यामध्ये थोडं-थोडं करून घालून घ्यायचं आहे. ग्लास एकदम फुल भरायचे नाही आहेत, ते अगदी अर्धे होतील याप्रमाणे आपल्याला भरून घ्यायचे आहेत. तर सगळ्या ग्लासांमध्ये अर्धवट असं आपण बॅटर भरून घेऊया हे. सर्व ग्लासामध्ये छान असं बॅटर भरून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व ग्लास टॅप करून घ्यायचे आहेत. म्हणजे सगळं बॅटर जे आहे ते व्यवस्थित असं ग्लासामध्ये सेट होईल. तसेच शिजल्यानंतर ते निघताना सुद्धा काही प्रॉब्लेम होणार नाही, यासाठी व्यवस्थित असे आपल्याला सगळे ग्लास टॅप करून घ्यायचे आहेत. तर आपण चारही ग्लास छान असे टॅप करून घेऊया. सर्व ग्लास व्यवस्थित टॅप करून झालेले आहेत आणि त्यातील सर्व एअर बबल्स हे निघालेले आहेत. आता एका बाजूला आपल्याला टोपामध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे. शक्यतो टोप हा फ्लॅट सरफेसचा घ्यायला पाहिजे, म्हणजे का आपण जे ग्लास ठेवणार आहेत ती त्यामध्ये व्यवस्थित राहतील आणि पाणी बॉईल झाल्यानंतर ते कलंडायची काही भीती राहणार नाही. तर आपण बॅटर भरलेले सर्व चारही ग्लास यामध्ये ठेवून घेतलेले आहे. आता आपल्याला याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. तर जवळपास आपल्याला येथे 15 ते 20 मिनिटं छान अशी याला वाफ काढून घ्यायची आहे. 15 ते 20 मिनिटं झाल्यानंतर आता आपण हे चेक करून घेऊया की आपल्या या वड्या छान शिजल्यात की नाही. तर या ठिकाणी आपल्या वड्या इथे छान शिजलेल्या आहेत, पण लगेचच आपल्याला या ग्लासामधून ह्या वड्या बाहेर काढायच्या नाहीत. 10 ते 15 मिनिटं ह्या वड्या थंड होऊन द्यायच्या आहेत आणि नंतरच त्या ग्लासामधून बाहेर काढून घ्यायच्या आहेत. मी ऑलरेडी फक्त ग्लासाला सुरी फिरवून घेतलेली आणि बघितलं ना, लगेचच छान अशा आपल्या वड्या बाहेर पडलेल्या आहेत. तो भाग माझ्याकडून फक्त स्किप झालेला आहे, पण किती छान आहे की नाही. अगदी हात खराब व्हायची झंझट नाही आणि आकार द्यायची सुद्धा काही झंझट नाही. वड्या ग्लासामधून काढल्यानंतर लगेचच आपल्याला कापायच्या नाही आहेत. त्यातली सगळी वाफ गेल्यानंतरच आपल्याला या थंड झाल्यावर कापून घ्यायच्या आहेत. म्हणजे त्यामुळे आपल्या वड्या कुठे ब्रेक होणार नाही, व्यवस्थित अशा कापल्या जातील. आता मस्तपैकी 15 ते 20 मिनिटांनंतर सगळ्या वड्या छान अशा थंड झालेल्या आहेत. वाव, कापताना अगदी इझिली कट होत आहेत आणि त्याचा आकारसुद्धा अगदी गोल आलेला आहे. तर तुम्ही सुद्धा ह्या वेळेला अशा प्रकारे वड्या करून बघा घरच्या घरी. अगदी वेळेची बचत, ना हात खराब व्हायचं टेन्शन आणि गोलच्या गोल अशा छान आपल्या वड्या तयार होतात. तर आपण सर्व वड्या छान अशा कापून घेऊया आणि त्या फ्राय करून घेऊया. तुम्ही जवळून वडी बघू शकता, अगदी भरगच्च आणि छान अशी वडी आपली येथे तयार झालेली आहे. तर आपण हे जे उरलेले गोळे आहेत ते आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया आणि जेव्हा जसे पाहिजेत त्याप्रमाणे कट करून घेऊया. चला तर मग ह्या कापलेल्या सर्व वड्या आता आपण तळून घेऊया. तर सुरुवातीला मी पॅनमध्ये तेल घालून घेतलेले आहे. तसेच तेल व्यवस्थित गरम झाले, म्हणजे मीडियम असे गरम झाल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये या वड्या घालून घ्यायच्या आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शॅलो फ्राय करू शकता, डीप फ्राय करू शकता. तुम्हाला ज्याप्रमाणे पाहिजेत त्याप्रमाणे तुम्ही या वड्या फ्राय करू शकता. आता तेलामध्ये सगळ्या वड्या घालून झाल्यानंतर त्यांना 2 ते 3 मिनिटं अजिबात हलवायचं नाही आहे. त्यांची एक बाजू ही व्यवस्थित तेलामध्ये तळली गेली पाहिजे. आता व्यवस्थित अशी बाजू तळली गेलेली आहे. सगळ्या वड्या आपण पलटी करून घेऊया. वड्या पलटी करून घेतल्यानंतर पुन्हा त्याची एक बाजू व्यवस्थित अशी तेलामध्ये तळली गेली पाहिजे, म्हणजे त्यामुळे छान असा क्रिस्पीपणा आपल्या वड्यांना येऊन जाणार आहे. आता पुन्हा 1 ते 2 मिनिटांनंतर आपल्याला सर्व वड्या पलटून घ्यायच्या आहेत. असेच आपल्याला 1 ते 2 वेळा पुन्हा या वड्या तळून घ्यायच्या आहेत, म्हणजे पलटी करून घ्यायच्या आहेत आणि छान अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा वड्या आपल्याला या तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 वेळा पलटल्यानंतर आपल्या वड्या छान अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत तळून घेतलेल्या आहेत. आता आपण त्या एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर काढून घेऊया. सर्व वड्या टिश्यू पेपरवर काढल्यानंतर आपण आपली डिश मस्तपैकी अशी सर्व करून घेऊया. वाव, परफेक्ट गोल असा आकार आपल्या वड्यांचा छान आलेला आहे आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहेत ह्या वड्या. आता मी एक तुम्हाला वडी हातात घेऊन दाखवते की ती किती छान अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेली आहे. बघितलंत ना, आवाजावरून तर समजतच असेल आपली वडी येते किती छान कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेली आहे. शिवाय ती आतमधून छान शिजली सुद्धा गेलेली आहे आणि खाताना आवाज सुद्धा अगदी छान कुरकुरीत असा येत आहे. तर तुम्हाला माझी आजची साधी, सरळ आणि सोपी रेसिपी आणि तसेच झटपट होणारी रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. तसेच रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत याची लिंक शेअर करा. पुन्हा एक रेसिपी घेऊन येऊया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.